आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे। कारण राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये सुद्धा गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे विनायक राऊत यांच्यावर सत्ताधारी नेते सुद्धा तुटून पडलेत। नेमकं प्रकरण काय, राऊत यांच्या सुनेचा नेमका आरोप काय आहे, पाहूयात एक खास रिपोर्ट। विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप। राऊत कुटुंबाकडून सुनेचा मानसिक छळ, लग्नाच्या 7 वर्षात नवऱ्यासोबत संबंध नाहीत, मूल होण्यासाठी जादूटोणा केल्याचा गंभीर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गीतेश राऊत आणि संपूर्ण राऊत कुटुंबावर त्यांच्या सुनेकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे। शारीरिक आणि मानसिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। लग्नापासून म्हणजे 2017-18 पर्यंत आमच्यात शारीरिक संबंध झाले नाहीत। 2018 ते 2022 पर्यंत अनेक अघोरी प्रकार करण्यात आले असा गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी केला। जादूटोणा प्रकरणात फक्त राऊत कुटुंबच नाही तर फिरोज बाबा आणि काझी बाबा या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गीतेश राऊत हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी असक्षम आहे, जे त्याच्या घरच्यांनाही पूर्ण कल्पना आहे आणि या गोष्टीवर लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत म्हणजे 3 डिसेंबर 2017ला लग्न झालं तेव्हापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात एकदाही शारीरिक संबंध आले नाही। ज्यामुळे आमची फॅमिली मीटिंग झाली आणि असं ठरलं की आता गणपती सण झाल्यानंतर आपण या विषयावर काम करायला सुरू करू। पण गणपतीवरून आल्यानंतर एक छोटीशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला पूर्ण अघोरी इलाजांचा त्यांनी कलाटणी दिली। कारण त्यांनी सांगितलेल्या सगळ्या बाबांकडे आम्ही इलाजासाठी गेलेलो आहोत, तेव्हा ते सिटिंग MP होते रत्नागिरी सिंधुदुर्गचे आणि मेजॉरिटी सगळे बाबा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत। आणि वेगवेगळे उतारे करणे, जिवंत कोंबडा अंगावरना काढणे, केसावरचे डोक्यावरचे केस उपटून काढणे आणि त्या उतार्यात घेणे, घातलेले कपडे न धुता त्या उतार्यात वापरणे, मांसाचे तुकडे वापरणे किंवा कच्चं गोमूत्र खायला देणे, असे विचित्र वेगवेगळे अघोरी प्रकार। इतकंच नाही तर गिरिजा यांनी विनायक राऊत यांच्यावरही काही आरोप केले आहेत। काही अघोरी प्रकाराच्या वेळेला विनायक राऊत स्वतः उपस्थित होते असं गिरिजा यांचं म्हणणं आहे। स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात। आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे। आणि विनायक राऊत हे नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे। इतर वेळीस ते कधीही आमच्या घरी आले नाहीत आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजे। दरम्यान सुनेचे आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावले आहेत। अघोरी कृत्याचा आरोप केला जातोय, मग तेव्हाच तक्रार का केली नाही असा प्रश्न करत गिरिजानं 5 कोटी आणि 3 BHK फ्लॅट मागितल्याचा दावाही त्यांनी केला। आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत। यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचं घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। पैशांच्या मागणीचा विनायक राऊत यांचा आरोप स्वतः गिरिजा आणि तिच्या आईनंही फेटाळून लावलाय। पैशाचा आणि त्यांच्या प्रॉपर्टीचा लोभ असता तर माझ्याकडे 7 वर्ष होती, जिथे मी त्यांच्याकडनं बऱ्याच वेगवेगळ्या मागण्या करून पैसे उकळू शकत होते, पण मी केलं नाही। माझी सिंपल अपेक्षा होती
की मला एक सुखी संसार माझ्या नवऱ्याबरोबर आणि सासरच्यांबरोबर करायचा आहे, पण ते न देता त्यांनी फक्त छळवाद आणि त्रास दिलेला आहे. कारण एक तर ह्यांचा मुलगा अतिशय घाणेरड्या शिव्या देतो प्लस आई वडिलांचा तिच्या उद्धार करत होता, तिच्या बहिणींबद्दल घाणेरडं बोलत होता. त्याची आई ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सामील असायची. त्याची आत्ते बहीण जिने हे लग्न जमवलं, तिला आम्ही विचारलं होतं की तुला हे सगळं माहीत होतं का? तर म्हणते नाही, आम्हाला माहीत नव्हतं. अरे माहीत नव्हतं कसं? इतक्या जर हा दिवस रात्र मिनिटाला घाणेरड्या शिव्या देतो आणि त्याने असं हे दिलं की मला ह्या गोष्टींची सवय आहे, मला ह्याने काही फरक पडत नाही. पण एखाद्याच्या स्वाभिमानाचा तुम्ही इतका गैरफायदा घेता आणि त्याला इतकं तुम्ही टॉर्चर करता, हे अतिशय चुकीचं होतं. दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. गिरिजा राऊत यांनी पती आणि सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पती गीतेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहेत. हनीमूनच्या दरम्यान आणि नंतर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असतानाही पतीनं जवळीक साधणं टाळलं. विचारणा केल्यावर मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. पतीचं नपुसकत्व लपवण्यासाठी आणि मूल व्हावं म्हणून राऊत कुटुंबानं भोंदूबाबाच्याकडे घेऊन जात अनेकदा अघोरी कृत्य केली. लग्न ठरवताना मुंबईतल्या वाकोला इथे स्वतःचा बंगला आणि आलिशान फ्लॅट असल्याचं सांगितलं होतं, पण लग्न झाल्यानंतर वरात झोपडपट्टीतल्या निवासस्थानी घेऊन जाण्यात आली. विनायक राऊत यांनी कुटुंब प्रमुख म्हणून मुलाला कधीही समज दिली नाही. एवढंच नाही तर सिंधुदुर्गातल्या एका अघोरी पूजेच्या वेळेला ते स्वतः उपस्थित होते असा दावा गिरिजा राऊत यांनी केलाय. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या आरोपांनंतर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागली आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर टीका करताना सरकारनं सुमोटो कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. तर गिरीश महाजन यांनी त्यांचा कौटुंबिक वाद आहे पण पारदर्शकपणे कारवाई होईल असं म्हटलंय. काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही, आपण सांगता तेव्हा मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूड भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. सून गिरिजा राऊत यांच्या आरोपानंतर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राऊत यांनी कायदेशीर मार्गानं जाणार असल्याचं स्पष्ट केलंय, पण या प्रकरणामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व आता पणाला लागलंय. यामधून राऊत कसे बाहेर पडणार आणि सून गिरिजाच्या आरोपांवर नेमकी काय कारवाई होणार ही येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. या बातमीनं आज चांगलीच खळबळ उडाली. तिकडे विनायक राऊत यांच्या सून गिरिजा गीतेश राऊत यांनी केलेल्या कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या आरोपांनंतर या प्रकरणातल्या तपासाला वेग आलाय. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव इथे फिरोज आदम शेख याला ठाणे पोलिसांनी काल सावंतवाडी पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं. फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या दरम्यान त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामधील कोलगाव या ठिकाणी आपण आहोत आणि हा जो तुम्हाला मी जो दर्गा दाखवतोय, हजरत सय्यद अब्दुल रहमान कादरी चिश्ती उर्फ शरीफ, कोलगाव फणसवाडी इथला हा जो दर्गा आहे, हा जो मी तुम्हाला दर्गा दाखवतोय. खरं तर माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा गीतेश राऊत यांनी केलेल्या कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथाच्या आरोपानंतर या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज आदम शेख याला ठाणे पोलिसांनी काल सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने अगदी सकाळीच 9:30च्या दरम्याने त्यांना इथे ताब्यात घेतले. आणि ही जी मी तुम्हाला जी जागा दाखवतोय ही तीच जागा आहे, कोलगाव येथील दर्ग्याची ही जी जागा आहे. आणि या ठिकाणीच सावंतवाडीतील पोलीस आणि मुंबईचं पोलीस पथक जे होतं ते या ठिकाणी आलं होतं. आणि हा जो हजरत सय्यद अब्दुल रहमान कादरी चिश्ती उर्फ शरीफ हा जो दर्गा आहे तो दर्गा मी तुम्हाला दाखवत आहे. दरम्यान या कारवाईनंतर फिरोज आदम शेख यांचे मेहुणे आहेत अनवर खाजा बाउद्दीन यांनी मात्र बोलताना असा आरोप केला आहे, फेटाळून लावला आहे की हे सगळे आरोप जे त्यांनी केले ते पूर्णपणे फेटाळलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे कोणत्याही प्रकारची अघोरी कृत्य केले जात नाही, येथे कोणाचेही केस काढणे किंवा अशा प्रकारचे विधी होत नाहीत. फिर्यादी आणि संबंधित कुटुंबातील वैयक्तिक वाद काय आहेत
याची आम्हाला कोणतीही माहिती नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काल अचानक या ठिकाणी पोलीस आले आणि फिरोज आदम शेख यांना ताब्यात घेऊन गेले. ही कारवाई अन्यायकारक आहे असाही दावा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मात्र या ठिकाणी जो त्यांनी दावा जो केला आहे तो आपल्या प्रकारे असं इथे कुठलाही प्रकार होत नाही. मात्र हे जे काही आरोप आहेत ते पूर्णपणे फेटाळलेले आहेत. आणि हा जो दर्गा आहे त्या दर्गा हा कोलगाव सावंतवाडी येथील हा जो दर्गा आहे तो तुम्हाला मी दाखवत आहे. म्हणजे याच ठिकाणी जे पोलीस आले होते आणि फिरोज यांना ताब्यात घेऊन मात्र ते गेलेले आहेत. खरं तर या ठिकाणी जर आता पाहिलं तर यात पुढे काय होतं नेमकं म्हणजे खरोखरच जर या ठिकाणी पाहिलं तर अगदी माजी खासदार विनायक राऊत आहेत, त्यांचा जो मुलगा आहे गितेश राऊत आणि त्यांची पत्नी आहे गिरिजा राऊत यांच्या बाबतीत इथे जो जादूटोणा झालेला आहे असे देखील आरोप सगळे जे झालेले आहेत. परंतु फिरोज यांना ताब्यात घेतल्यानंतर खरोखरच इथे जादूटोणा होत होता का अशी नेमकी काय परिस्थिती आहे हे मात्र आता मुंबई पोलिसांकडूनच नक्की बाहेर पडेल. कॅमेरा पर्सन अक्षय सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. दरम्यान ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला हेच संशयास्पद आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. विनायक राऊत यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि यामुळेच संशय वाढतो असा दावा संजय राऊत यांनी केलाय. विनायक राऊत प्रकरणावर पारदर्शकपणे कारवाई होईल असं मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला म्हणूनच संशयास्पद आहे. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला म्हणूनच संशयास्पद आहे. काय नाही असेल आता मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगता तेव्हाच मला कळत आहे. पण काही असं असेल तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूट भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल.